is ionic compounds. The compounds formed from two units, namely cation and anion, are called ionic compounds. तर आता जनरली मेटल्स हे इलेक्ट्रॉन लॉस करून कॅटायनचं फॉर्मेशन करतात आणि नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करून ॲनायनचं फॉर्मेशन करतात आणि पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज ॲनायन यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. दॅट्स वाय त्याच्यामध्ये काय होतं, बॉन्डचं फॉर्मेशन होतं आणि हे बॉन्डचं फॉर्मेशन होऊन ज्या कंपाऊंडची निर्मिती होते त्यांना आपण म्हणतो आयनिक कंपाऊंड्स. The cation and anion being oppositely charged, there is an electrostatic force of attraction between them. आणि सांगितल्याप्रमाणे कॅटायन आणि अनायन हे अपोजिटली चार्ज आयन आहेत आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. You know that this force of attraction between cation and anion is called as the ionic bond. आणि कॅटायन आणि अनायन यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे यालाच आपण एक पद्धतीचा बॉन्ड म्हणतो आणि हा बॉन्ड आयनच्या इलेक्ट्रॉनच्या एक्सचेंजमुळे झालेला आहे. सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज द आयनिक बॉन्ड. The number of cation and anion in a compound and the magnitude of the electric charge on them is such that the positive and negative charge balance each other. आता कोणत्याही कंपाऊंडमध्ये कॅटायन आणि अनायन यांचे नंबर्स किती असायला पाहिजे. ओके, तर यांचे नंबर्स आणि त्यांच्यावर जो इलेक्ट्रिक चार्जचं मॅग्निट्यूड असतं तर हे अशा पद्धतीनं असतं की त्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह चार्ज आणि एकूण निगेटिव्ह चार्ज हा काय झालेला असतो, बॅलेन्स झालेला असतो. As a result, an ionic compound is electrically neutral. आता स्टँडर्ड 8मध्ये आपण जेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं तेव्हा ॲटम पाहिलं होतं आपण इलेक्ट्रिकली काय होता, न्यूट्रल होता. कारण त्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियसमधला पॉझिटिव्ह चार्ज आणि सराउंडिंगमधला इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज हा कसा होता, बॅलेन्स होता. त्यामुळे ॲटम इलेक्ट्रिकली कसा होता, न्यूट्रल. त्याच पद्धतीनं आयनिक कंपाऊंड हे सुद्धा इलेक्ट्रिकली काय असतात, न्यूट्रल असतात. Ionic compounds are crystalline in nature. क्रिस्टलाइन. in nature. आता पुढं आपण सॉलिडचे 11वीला 2 चॅप्टर शिकणार आहोत. 2 टाईप्स शिकणार आहोत सॉलिडचे. तर त्यामध्ये एक असतो अमरफेस सॉलिड, ज्याला आपण सुपर कूल्ड सॉलिड म्हणतो. ज्यांना परफेक्ट पॅटर्न नसतो तर त्यांना म्हणायचं अमरफेस. आणि दुसरं असतं क्रिस्टलाइन, की ज्यांना परफेक्ट शेप असतो, डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न असतं तर त्यांना म्हणतो आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओव्हरऑल आयनिक कंपाऊंडचं नेचर जर पाहिलं आपण तर क्रिस्टलाइन आहे. The surface of all the particles of a crystalline substance have a definite shape and are smooth and shiny. आता क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या सरफेसवर जेवढे काही पार्टिकल्स असतात तर सर्व पार्टिकलला काय असतो, डेफिनेट शेप. म्हणून मी तुम्हाला म्हणतो डेफिनेट शेपचा रिपीटिंग पॅटर्न असतो. त्यानंतर पार्टिकलचा सरफेस हा स्मूथ आणि कसा असतो, शायनी. The regular arrangement of ions in the solid ionic compounds is responsible for their crystalline nature. आला तो शब्द, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स जे आहे आयनिक कंपाऊंडच्या सॉलिडमध्ये, तर ॲक्च्युअल हाच रिस्पॉन्सिबल असतो त्याच्या क्रिस्टलाइन नेचरसाठी. The arrangement of ions is different in different ionic compounds and therefore the shapes of their crystalline are different. आता आयनिक कंपाऊंड जे आहेत तर डिफरंट आयनिक कंपाऊंडमध्ये आयनची जी अरेंजमेंट आहे ती सुद्धा कशी असते, डिफरंट असते. आणि त्याच्यामुळं त्याचे जे शेप्स आहेत क्रिस्टलचे तर ते सुद्धा काय असतात, डिफरंट टाईपचे असतात. पुढं आपण लर्न करणार आहोत. म्हणजे कसं आहे, काही कसं म्हणते का, सेम टाईपचे असेल तर ए टाईप है ना, नंतर AB टाईप, ABC टाईप, असे पुढं तुम्ही स्टडी करणार आहे. The main factor that determines the general arrangement of ions in a crystal is the attractive force between oppositely charged ions and the repulsive force between similarly charged ions. आता लाईक चार्जेसमध्ये रिपल्शन आणि अपोजिट चार्जेसमध्ये अट्रॅक्शन हे तर ट्रेंड माहिती आहे आपल्याला. आता असा कोणता मेन फॅक्टर आहे की जो आयन क्रिस्टल जे आहे तर क्रिस्टलमध्ये आयनची अरेंजमेंट जी आहे तो डिटरमाइन करतो. ओके, सो तो आहे अपोजिटली चार्ज आयन्स यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि सिमिलरली चार्जमधला रिपल्सिव्ह फोर्स. ओके,
तर हे दोन फोर्सेस असतात की जे कोणत्याही क्रिस्टलमध्ये आयनची जनरल अरेंजमेंट काय असेल तर ते डिटरमाइन करतात. Because of this, the general crystalline structure has negative ions arranged around a positive ion and positive ion arranged around a negative ion. आणि याच रिझनमुळं जे जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर ते अशा पद्धतीनं असतं की जे पॉझिटिव्हली आयन्स असतात तर त्याच्या सभोवताली कोणाची अरेंजमेंट दिसेल आपल्याला, निगेटिव्ह आयन्सची, आणि जे निगेटिव्ह आयन्स आहे त्याच्या सभोवताली आपल्याला पॉझिटिव्ह आयनची अरेंजमेंट दिसेल. Two of the important factors responsible for a certain crystal structure are as follows. आता क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे हे डिटरमाइन करणारे दोन फॅक्टर्स आपण समजून घेऊ. Size of the positively and negatively charged ions. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स जे असतात तर यांचा साईज कसा आहे. आता एक लक्षात ठेवायचं की कधी पण ॲनायन्स हे कॅटायन्सपेक्षा कसे असतात, बिगर असतात ना जनरली. सो ॲनायन्स आर बिगर दॅन कॅटायन. पण तरीसुद्धा आपण फॅक्टर बघलो मग सध्या लक्षात घ्या की पहिला फॅक्टर ज्याच्यावर क्रिस्टल स्ट्रक्चर डिपेंड असतं ते असतं आयनवर प्रेझेंट असणारा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा साईज किती आहे, हे की नाही. साईज मॅटर करतो, त्यात ॲनायन बिगरच असतं. Magnitude of the electrical charge on the ions. आणि आयन्सवर जो इलेक्ट्रिक चार्ज आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, मॅग्निट्यूड. ओके, त्याच्यावरून त्याची स्ट्रेंथ ओळखतो, आहे की नाही. The electrostatic attraction in the neighboring ions with opposite charges is very strong. आता नेबरिंग आयन्स जर विथ अपोजिट चार्जेस असतील तर डेफिनेटली त्यामध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असणार या ठिकाणी, स्ट्रॉंग असणार. That's why the melting point of ionic compounds are high. आणि म्हणून तुम्हाला गिव रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं की आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट हाय का आहे. तर रिझन काय आहे, कारण ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आयन्स आणि पॉझिटिव्ह आयन अर्थात अपोजिट चार्जेस आहेत तर यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो, स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे आयनिक बॉन्डसुद्धा कसा झाला, स्ट्रॉंग. मग आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर त्याला काय करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी कशाची आवश्यकता असेल, जास्त एनर्जीची, हीटची आवश्यकता असेल. अँड दॅट्स वाय आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, हाय असतो. म्हणजे काही रिझन सांगताना रेफरन्स पॉईंट पण ॲड करायचे असतात. Also, the ionic compounds are hard and brittle. हा पण पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. आयनिक कंपाऊंड जे आहे हे हार्ड पण आहे आणि ब्रिटल पण आहे, अँड दॅट्स वाय त्यांचा मेल्टिंग पॉईंट हाय आहे. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे ते आपण ड्रॉप करू, डायरेक्ट घेऊ. जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड. The attractive force between the positively and negatively charged ions is strong, therefore the ionic compounds exist in solid state and are hard. आता पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर आयनिक कंपाऊंड जे आहेत हे सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि जनरली ते हार्ड असतात. आणि याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर जे आयन्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज तर यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा फोर्स कसा असतो, स्ट्रॉंग असतो. आणि त्याच्यामुळे सॉलिड आणि हार्ड हे त्याची पहिली प्रॉपर्टी झाली. The ionic compounds are brittle and can be broken into pieces by applying pressure. आता ब्रिटल, ज्याला मराठीमध्ये आपण ठिसूळ म्हणू, तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर आयनिक कंपाऊंड्सला आपण पीसेसमध्ये काय करू शकतो, ब्रेक करू शकतो किंवा ते ब्रेक होतात. ओके, आणि दॅट्स वाय या गुणधर्माला काय म्हणू आपण, ब्रिटल. हे नेचर आयनिक कंपाऊंडचं असतं. The intermolecular force of attraction is high in ionic compound and large energy is required to overcome it. आताच पाहिलं आपण आयनिक बॉन्ड जे आहे तर त्याला ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता असते, मेल्टिंग पॉईंट हाय असतो. आणि रिझन जर पाहिलं आपण तर आयनिक कंपाऊंडमध्ये जो अपोजिटली चार्ज आयन्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतो, हाय असतो. आणि त्याला ओव्हरकम करायचं असेल तर लार्ज एनर्जी ही आवश्यक असते. Therefore, the melting and boiling point of ionic compounds are high. आणि दॅट्स वाय MP आणि BP हे दोन्ही आयनिक कंपाऊंडचे हाय असतात. टेबल आपल्याला रेफर करायला सांगितलं आहे. तर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स पाहता कंपाऊंड दाखवलेलं तुम्हाला, आहे की नाही. त्यानंतर तो आयनिक आहे का नॉन आयनिक आहे, आणि मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. आता वॉटर तर नॉन आयनिक आहे, कारण वॉटर जो आहे तो आयन्स तयार करत नाही. ॲक्च्युअल त्याला इलेक्ट्रिक्स तुम्हाला आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये आपण पाहिलेलं आहे की नाही. आता जनरली माहिती आहे वॉटरचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट
100 डिग्री सेल्सिअस. आता अलॉंग विथ वॉटर आपण जर कम्पेअर केलं तर पहा, झिंक क्लोराईडला घ्या. आयनिक असताना मेल्टिंग पॉईंट 290 आहे आणि बॉइलिंग पॉईंट 732, म्हणजे कितीतरी जास्त आहे वॉटरच्या तुलनेमध्ये. आणि एंडिंगला जर पाहिलं आपण मॅग्नेशियम ऑक्साईड, मेल्टिंग पॉईंट ऑलमोस्ट 3000पर्यंत आहे आणि बॉइलिंग पॉईंट ऑलमोस्ट 3600. म्हणजे याच्यावर लक्षात येईल तुम्हाला की त्याचा MP आणि BP कसा आहे, हाय असतो. Ionic compounds are water soluble. आणि अनेक कंपाऊंडचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते वॉटर सोल्युबल आहे. आणि याचं सिंपल उदाहरण काय लक्षात ठेवायचं, मीठ पाण्यात विरघळतं, बस. म्हणजे सिम्पली लक्षात राहील आपलं. This is because the water molecule orient in a particular manner around the ions separated by dissociation process. आता वॉटरला मी तुम्हाला एक शब्द वापरला होता, तो आहे युनिव्हर्सल सॉल्वंट, है ना. जनरली मोस्ट ऑफ द सबस्टन्स या वॉटरमध्ये काय होतात, डिसोसिएट किंवा डिझॉल्व्ह होतात. तर लक्षात ठेवायचं की अनेक कंपाऊंड वॉटर सोल्युबल्स का आहेत, हे पण रिझन जर विचारलं तर लक्षात ठेवायचं की वॉटर मॉलिक्यूल जे आहेत हे अशा पद्धतीनं ओरिएंट होतात की जे आयन्स असतात, है ना, अनेक कंपाऊंड्स आयन सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. म्हणजे एकदा का डिसोसिएट झाले आयनिक कंपाऊंड की त्याच्यासोबत आली वॉटरचे मॉलिक्युल्स, हे काय करतात, ओरिएंट म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होणे, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय डिझॉल्युशनची प्रोसेस आहे, है ना. तर ती त्या ठिकाणी जास्त असते. हां, As a result of this, a new force of attraction is established between the ion and the surrounding water molecule, replacing the original intermolecular attraction, and aqueous solution of ionic compounds are formed. आता एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो म्हणजे नेमकं काय होतं, लक्षात ठेवायचं की त्याचे जे आयन्स आहेत, अर्थातच त्या आयन्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊन वॉटर मॉलिक्युल त्याच्यासोबत काय करतात, नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतात, तयार करतात. कारण तर सांगितलं आहे की डिसोसिएशन प्रोसेसनं सेपरेटेड झालेल्या आयनच्या बाजूला वॉटर मॉलिक्युल्स ओरिएंट करतात, हे की नाही. आणि पुढं सांगितलं की त्याचाच परिणाम म्हणून काय होतं की आयन आणि वॉटर मॉलिक्यूल या दोघांमध्ये काय एस्टॅब्लिश होतो, न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि जे ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स आयनिक कंपाऊंडमधला, तर त्याला त्याने काय केलं, रिप्लेस केलं, बरोबर. आणि म्हणून आयनिक कंपाऊंडचं कोणतं सोल्युशन तयार झालं, ॲक्युएस सोल्युशन. आणि एवढं स्टेटमेंट सफिशियंट लिहिण्यासाठी की व्हाय आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. Ionic compounds are however insoluble in solvents like kerosene and petrol. पण असं जरी असेल पण अनेक कंपाऊंड्स हे काही सॉल्वंटमध्ये कसे आहेत, इन्सोल्युबल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ते विरघळत नाही, जसं की केरोसिन आणि पेट्रोल. This is because unlike water, a new attractive force cannot be established in them solvents. आणि जर तुम्हाला विचारलं की वॉटरला युनिव्हर्सल सॉल्वंटच का म्हणायचं, कारण फार थोडे सॉल्वंट आहे की ज्यांच्यामध्ये क्षमता असते की त्यांच्यामध्ये एखादा सबस्टन्स डिझॉल्व्ह केला की त्यांच्यासोबत न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स ते तयार करतात, ठीक आहे ना. ही क्षमता कोणामध्ये आहे, वॉटर मॉलिक्युलमध्ये आहे. ती पेट्रोल केरोसिन यांच्यामध्ये आहे का, नाही. म्हणजे जसं वॉटरनं न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार केला होता, तसं केरोसिन आणि पेट्रोल हे असे सॉल्वंट आहेत की ते तशा पद्धतीचा फोर्स निर्माण करू शकत नाही. आणि दॅट्स वाय त्याच्यामध्ये आयनिक कंपाऊंड काय होत नाही, सोल्युबल नसतात. The ionic compounds cannot conduct electricity when in solid state. आता आयनिक कंपाऊंड जे आहे हे मॉल्टन स्टेटमध्येच फक्त, किंवा त्याला आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस म्हणलं मी तुम्हाला, तर मॉल्टन स्टेटमध्येच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यांची जी जनरल फिजिकल स्टेट सॉलिड स्टेट आहे, सॉलिड स्टेटमध्ये असताना ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. In this state, the ions cannot leave their places. आणि रिझन जर पाहिलं आपण, आता लक्षात घ्या, कंडक्शनसाठी काय होणं महत्त्वाचं आहे, आयनचा फ्लो. परंतु आयन जे स्वतःची जागा सोडायला तयार नाही, त्याच्या वेळेस कंडक्शन इलेक्ट्रिसिटीचं पॉसिबल आहे का, नाही. कारण इलेक्ट्रिसिटी कायसाठी काय लागतं, चार्ज कॅरियर्स, है ना. However, in the fused or molten state, they can conduct electricity, as in this state the ions are mobile. तर मोबाईल म्हणजे कॅपेबल टू मूव्ह, है ना. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंडक्ट होतील असे आयन्स केव्हा तयार होतात, जेव्हा ते फ्युज्ड किंवा मॉल्टन स्टेटमध्ये असेल. म्हणजे आयनिक कंपाऊंड हा फ्युज्ड किंवा मॉल्टन स्टेटमध्ये असेल तर निश्चितच त्यांचे जे आयन्स आहेत
ते मोबाईल फ्री होतात. मोबाईल फ्री म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्लेस होऊ शकतात अँड दॅट्स वाय त्यांच्यामध्ये कपॅसिटी येऊन जाते की ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. The aqueous solution of ionic compounds conduct electricity as they contain the dissociated ions. गिव्ह रिझनमध्ये असा प्रश्न विचारला तुम्ही की आयनिक कंपाऊंड जे आहेत तर त्यांचे ॲक्वियस सोल्युशन्स हे इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करू शकतात. तर रिझन जर पाहिलं आपण, कारण त्यांच्यामध्ये कोणत्या आयन्स प्रेझेंट आहेत, डिसोसिएटेड आयन्स. लक्षात घ्या, आयन्स जर स्वतःची जागा बदलत नसतील है ना, फ्री स्टेटमध्ये असतील तर ते कंडक्ट करतील का, नाही. मात्र ॲक्वियस स्टेटमध्ये असताना जे आयनिक कंपाऊंडचे मॉलिक्युल्स आहेत तर ते कोणत्या कंडिशनमध्ये आहे, डिसोसिएटेड स्टेटमध्ये आहे. अँड दॅट्स वाय ते मोबाईल फ्री आहेत अँड दॅट्स वाय ते इलेक्ट्रिसिटीला कॅरी करू शकतात. अँड दॅट्स वाय फ्यूज किंवा मॉल्टन स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. On passing current through the solution, the ions move to the oppositely charged electrodes. आणि इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये आपण पाहिलं आहे की निगेटिव्हली चार्ज पण असतो कॅथोड, त्याच्यावर पॉझिटिव्ह आयन डिपॉझिट होतात. आणि ॲनोड जो की निगेटिव्हली चार्ज आयन असतो तर त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स हे डिपॉझिट होत असतात. Due to the electrical conductivity infused and dissolved state, the ionic compounds are called electrolytes. आता पुन्हा एक गिव्ह रिझन आहे की आयनिक कंपाऊंड्स, व्हाय आयनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट्स. तर लक्षात ठेवायचं आहे की फ्यूज किंवा मॉल्टन स्टेट अर्थातच डिझॉल्व स्टेट आहे ना, तर या स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. आणि रिझन आपण पाहिलं की त्यामध्ये जे आयन्स आहेत आहे की नाही, तर आयन्स संदर्भात आपण पाहिलं की फ्यूज मॉल्टन स्टेटमध्ये ते मोबाईल असतात, ते डिसोसिएट असतात. ते आयन्स पुढे जाऊ शकतात अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्सकडे है ना. आणि दॅट्स वाय फ्यूज आणि डिझॉल्व स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असल्यामुळं आयनिक कंपाऊंड्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेटलर्जी संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.